भारताचे युवा केवळ भारतासाठी नाही तर जागतिक कल्याणासाठीची ताकद ठरले आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत 14 सुधारणांना मंजुरी. चर्चा न केल्याचा विरोधकांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत देशातल्या पहिल्या 21 फिरत्या न्यायवैद्यक व्हॅनचं लोकार्पण. मुंबईतल्या किनारी मार्गाच्या उत्तर वाहिनीसह अन्य 4 आंतरमार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क अशा कायद्यात समानता आणणारं उत्तराखंड ठरलं स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपचा जाहीरनामा प्रसिद्ध. मतदारांसाठी अनेक घोषणांची लयलूट. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या आतापर्यंत 101. वैद्यकीय संस्थांमधल्या 7 तज्ज्ञांच्या पथकाची पुणे जिल्ह्यात पाहणी सुरू. भारत लवकरच आशयसंपन्न अर्थव्यवस्थेची राजधानी बनेल. वेव्ज बाजार या जागतिक ई बाजारपेठेचं अनावरण प्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली अपेक्षा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर. आणि आयसीसी पुरस्कारात भारताचा अष्टपैलू खेळाडू जसप्रीत बुमराह ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर स्मृती मंधनाला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार.